सर्वांना नमस्कार। दुल्हन एक रात की रिवेंज या कथेचे आधीचे 22 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच हिंदी आणि मराठी दोन्ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या। मागील भागात आपण दक्ष आणि देविकाचा रोमॅन्स पाहिला। आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी दक्षला जाग आली। त्यानं सगळ्यात आधी देविकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं। तिचा तो निरागस चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित पसरलं। त्यानं हळूच तिच्या माथ्यावर ओठ टेकवले। तशी ती हालचाल करायला लागली आणि ते बघून दक्षने मुद्दामून डोळे मिटून घेतले। आता देविका पूर्ण जागी झाली। तिची पहिली नजर गेली ती दक्षवर। तिला वाटलं तो अजूनही झोपेतच आहे। तिनं प्रेमानं त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या माथ्यावर किस केला आणि माथ्यावरून खाली गालावर किस करायला झुकली की अचानक दक्षने तिचा हात पकडला आणि देविका फार चकित झाली। तिला वाटलं होतं तो झोपेत असेल, पण तो जागा होता। दक्षने तिला पटकन स्वतःकडे ओढली आणि देविका असं अचानक ओढल्यामुळे डायरेक्ट त्याच्या छातीवर जाऊन आदळली। अच्छा, म्हणजे मी जागा असतो तेव्हा तुला लाज वाटते ना किस करायला, आणि मी झोपेत असताना तू माझा पुरेपूर फायदा घेतेस वाटतं। दक्ष तिची फिरकी घेत म्हणाला, फायदा? तुम्हाला काय म्हणायचे नेमकी? मी तुमचा फायदा घेते? तुम्ही काय मुलगी आहात का मी तुमचा फायदा घ्यायला? देविका उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली। तसं दक्षने पुन्हा तिला स्वतःकडे ओढून घेतली। तिला झटकन पलटवली, तिचे दोन्ही हात बेडवर दाबले आणि तिच्या अंगावर आला। तुझ्यामध्ये फक्त मुलींचाच फायदा घेतात का? तर मग ठीक आहे, आता मी तुझा फायदा घेणार, दक्ष तिला डोळा मारत म्हणाला। आणि आता देविका त्याला काही बोलणार त्याआधीच त्यानं तिचे ओठ त्याच्या ओठांत बंदिस्त केले। दक्ष सोडा प्लीज, आपण आधीच खूप लेट झालोय उठायला, अजून उशीर नको ना? काय विचार करत असतील सगळे? सोडा ना प्लीज। अहो 9 वाजलेत घड्याळात। पण दक्षचं मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं। तो तर बिझी होता तिच्या मानेवर, गळ्यावर आणि देविकानं घातलेल्या त्याच्या शर्टमधून तिच्या दिसणाऱ्या छातीच्या त्या उंच वट्यांवर किस करण्यात। तो तिला फोर्सफुली किस करत होता आणि देविका आता पुन्हा घायाळ व्हायला लागली त्याच्या किसच्या माऱ्यानं। आता दक्ष तिला सोडणार नव्हताच। तिनं त्याच्या गालावर एक जोरात लव बाईट केलं। तसं दक्षने तिच्याकडे जरा रोखून बघितलं आणि पुन्हा त्याचं थांबवलेलं काम सुरू करायला घेतलं। तिच्या कानावर त्यानं लव बाईट केलं आणि फारच सिड्यूस व्हॉइसमध्ये म्हणाला, हे तर तुला माझ्याशी वाद घालण्याच्या आधी विचार करायला हवा होता। आता चूक केली तर त्याची शिक्षा पण मिळणार ना बायको? तो तिला डोळा मारत म्हणाला, तुम्ही मला शिक्षा देणार का आता? देविकानं चकित होऊन त्याला विचारलं। हो देणार ना, ती पण गोड गोड, थोडा गोड गोड त्रास देणार। नाव बेबी लेट्स डू इट, दक्ष म्हणाला। दक्ष, तुम्ही माझ्या अंगावरून बाजूला होताय की नाही? देविका आता थोडी चिडून म्हणाली। आणि जर नाही झालो तर? अच्छा, नाही उठणार का तुम्ही? थांबा। देविकानं त्याला आता गुदगुल्या करायला सुरुवात केली। तसा दक्ष पटकन तिच्या अंगावरून बाजूला झाला आणि संधीचा फायदा घेत देविका पटकन वॉशरूममध्ये पळाली। काही वेळात ती आंघोळ करून बाहेर आली तर दक्ष रूममध्ये नव्हता। देविकानं कपाट उघडलं, त्यात तिच्या आधीच्या काही साड्या होत्या। त्यातून तिनं एक पिस्ता कलरची साडी काढून घेतली आणि ती नेसली। छान तयार होऊन ती खाली आली। हॉलमध्ये आधीच सगळे बसलेले होते। सिद्धार्थ पण रात्री तिथेच थांबला होता। वाव वहिनी, तू किती सुंदर दिसत आहेस ग या साडीत, पिऊ तिच्या जवळ जाऊन म्हणाली। तिनं तिच्या हाताला पकडून तिला सोफ्यावर बसवलं आणि सिद्ध म्हणाला, वहिनी दक्ष कुठे राहिला? तो अजून झोपलेला नाही ना? मला जाम भूक लागली, पोटात उंदरांनी फार धुमाकूळ घातलाय, तो कुठे राहिला? आणि देविका म्हणाली, ते आवरतायत, येतीलच थोड्या वेळात। आता सगळे खाली बसून गप्पा मारत होते। काही वेळाने दक्ष सुद्धा तयार होऊन खाली आला। त्याची पहिली नजर गेली ती देविकावर। पिस्ता कलरची साडी, वाव, आज तो दिल गार्डन गार्डन हो गया। तिचं ते रूप पाहून दक्षच्या हृदयाचं पाणी पाणी व्हायला लागलं। खूप दिवसानंतर दक्ष तिला असं साडीत बघत होता। दक्ष तिला वरपासून खालपर्यंत निहाळत होता की आजी म्हणाली, दक्ष आज खूप उशीर झाला रे तुला खाली यायला, बघ सगळे किती वेळपासून तुझी वाट बघत बसलेत। तसा दक्ष थोडा लाजला आणि त्यानं देविकाकडे पाहिलं। तसे सगळे डोळ्यांनी एकमेकांना इशारा करून खानाखुना करायला लागले। देविकाला आता खूप खूप लाज वाटत होती आणि तिने चिडूनच त्याच्याकडे पाहिलं।
आणि आजी म्हणाली, चला बाळांनो, नाश्ता करायला. सुनंदा, सगळ्यांसाठी नाश्ता लाव. आणते हा आजी, सुनंदा म्हणाली. तिने सगळ्यांसाठी डायनिंग टेबलवर नाश्ता लावला. आता आजीच्या शेजारच्या खुर्चीत देविका जाऊन बसली. तिच्या शेजारी दक्ष आणि त्या सगळ्यांच्या समोरच सिद्धार्थ, पियू आणि आरुष बसले होते. सगळे पुढे काय करायचं यावर चर्चा करत होते की दक्षने अचानक देविकाचा टेबलाखालून हात पकडला. देविकानं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. तिला मागच्या वेळेसचा त्याचा तो खटाळपणा आठवला आणि ती हळूच त्याच्या कानात म्हणाली, काय करताय असं? सोडा ना हात, सगळे आहेत इथं. तसं दक्षने तिच्याकडे बघत चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल केली. आता सगळे नाश्ता करत होते, फक्त देविका आणि दक्ष यांना सोडून. त्या दोघांचं डोळ्यातल्या डोळ्यात इशारा करत बोलणं सुरू होतं. ती त्याला हात सोडण्यासाठी खुणावत होती आणि हे महाशय मात्र फाजीलपणा करण्यात मग्न होते. आता आजीचं नेमकी लक्ष देविकावर गेलं, जी दक्षकडे बघत होती आणि त्याला डोळ्यांनी काहीतरी खुणावत होती. ते पाहून आजी म्हणाली, देविका बाळ, तू नाश्ता का करत नाहीयेस? आता देविका फार गडबडली आणि अडखळत म्हणाली, हे काय आजी, करते ना. तिने पुन्हा दक्षकडे रोखून पाहिलं, पण दक्ष मात्र तिच्याकडे एकटक बघत हलकच गालातल्या गालात हसत होता. नाईलाजानं बिचारी खाली मान घालून तिचा नाश्ता करायला लागली. खालून हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. देविका जितका जोर लावून हात सोडवण्याचा प्रयत्न करायची, याउलट दक्षची तिच्या हातावरची पकड अजूनच मजबूत होत होती. आता दक्षने एकदा सगळ्यांकडे पाहिलं तर सगळे त्याच्याकडेच बघत होते आणि त्याला बघून गालातल्या गालात हलकच हसत होते, फक्त आजी सोडून. काय झालं, तुम्ही सगळे असं माझ्याकडे का बघत आहात? दक्षने विचारलं. आणि सिद्धार्थ म्हणाला, काही नाही, तुझं तू चालू ठेव, कंटिन्यू म्हणत सगळे त्याला आणि देविकाला बघून मोठमोठ्यानं हसायला लागले. आजीचं मात्र सगळं लक्ष फक्त नाश्त्यावर होतं. आता दक्षने सगळ्यांकडं जरा रोखून बघितलं आणि म्हणाला, तुमचं पण काही असतं, गप खाली बघून मुकट्यानं खा ना. आणि सिद्धार्थ त्याची मजा घेत म्हणाला, इट्स ओके यार, तू तेरा काम कंटिन्यू रख. आता आजीला काही कळत नव्हतं की ते सगळेच दक्षकडे बघून का हसत आहेत आणि सिद्धार्थ त्याला असं का म्हणतोय. म्हणून आजी म्हणाली, काय झालं सिद्धार्थ? आजी बघा तर, तुमचा लाडका दक्ष इथे बसून काय करतोय? सिद्धार्थ म्हणाला. तसं देविका आणि दक्षनं फार चकित होऊन त्याच्याकडे बघितलं. आश्चर्याने त्या दोघांचे डोळे मोठे झाले आणि दक्षने घाबरून पटकन देविकाचा हात सोडला. तसं देविकानं झटकन तिचा हात टेबलावर ठेवला आणि सिद्धार्थ पुढे म्हणाला, आजी बघा ना, हा मला खूप वेळचा नुसता डोळे वटारून बघतोय. मी ते पाहुणा आहे ना, असं कोणी वागतं का मग? आणि दक्ष म्हणाला, तू बाहेर चल, मग सांगतो तुला तू काय केलंय ते. काही वेळाने सगळे नाश्ता करून उठले. सगळे आज खूप खुश होते की तेवढ्या सगळ्यांच्या कानावर आवाज आला, बेबी. तसं सगळ्यांनी आवाजाच्या दिशेला नजर फिरवली, जिथे टीना उभी होती. टीना फार रागात दक्ष जवळ आली. बेबी, ही इथे काय करतीये? तिने देविकाकडे बोट करत विचारलं. टीना, अगं ती आपली एंगेजमेंट अटेंड करण्यासाठी इथे आलीये, दक्ष नॉर्मल टोनमध्ये तिला म्हणाला. टीना बेबी, अगं 2 दिवसानंतर आपली एंगेजमेंट आहे ना, त्याची तयारी करण्यासाठी ती आजीला मदत करायला इथे आलीये. आणि टीना देविकावर भडकत म्हणाली, खरंच बेबी? मग ही एवढ्या आधीच का आली? ही आपल्या एंगेजमेंटची तयारी करायला आलीये का आपली एंगेजमेंट मोडायला? आणि हिला इथं बोलवलं तरी कुणी? टीना देविकावर फार भडकली होती. दक्ष बेबी, तू हिला इथून जायला सांग, तेही आत्ताच्या आत्ता. टीना देविकाकडे तोंड वाकडं करत म्हणाली. आणि दक्ष म्हणाला, टीना ट्रस्ट मी बेबी, देविका इथे फक्त आपले एंगेजमेंट अटेंड करण्यासाठीच आलीये, तोडण्यासाठी नाही. उलट आता तिलाच वाटतं की आपलं लवकरात लवकर लग्न व्हावं. आणि हे ऐकून टीनानं फार आश्चर्याने देविकाकडे पाहिलं. तर देविकानं हसून तिची मान होकारार्थी हलवली आणि टीना हाताची घडी घालत म्हणाली, दक्ष बेबी, मी काय तुला वेडी दिसते का? तू काही सांगशील आणि मी त्यावर विश्वास ठेवेल. आणि जरी मानलं की हिला आपलं लग्न व्हावं वाटतंय, पण का? असं अचानक ही कसं काय बदलली? हिला आता असं का वाटायला लागलं? आणि दक्ष तिची समजूत काढत म्हणाला, कारण बेबी आता ती स्वतः दुसऱ्यासोबत लग्न करतीये. तिला आपल्या नात्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय? हे दुसरं कोणासोबत तर लग्न करतीये? त्या मॉलमधल्या मुलासोबत का? टीनानं देविकाकडे बोट करत विचारलं. हो बेबी, दक्ष म्हणाला. तसं देविकाने सुद्धा त्याच्या होला हो केलं आणि म्हणाली,
टीना, अगं खरंच मला आता रिअलाइज झालंय की दक्ष आणि तू फक्त एकमेकांसाठी बनला आहात. मग मी तुमच्या दोघांमध्ये येऊन काय करू आणि का येऊ? हे ऐकून टीना हैराण होऊन म्हणाली, म्हणजे आता तुला आमच्या लग्नाचा काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर ना? देविकानं हसत तिची मान हलवली. दक्ष देविकाकडे बघत म्हणाला, देविका, मी टीनाला रिंग घेण्यासाठी नेतोय, तर तू आमच्यासोबत येशील का? तशी टीना पटकन मध्येच म्हणाली, दक्ष बेबी, आपण दोघेच जाऊ ना, हिला इथेच राहू दे आजीसोबत, त्यांना मदत करायला. आता दक्ष काही बोलणार त्याआधीच देविकानं टीनाचा हात तिच्या हातामध्ये घेतला, तोही फार प्रेमानं, आणि म्हणाली, टीना टीना, अगं मला वाटतं तुला रिंग चूज करण्यात माझी मदत लागू शकते, म्हणून दक्ष म्हणतोय. देविका म्हणाली, मी माझी रिंग चूज करू शकते, त्यात मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही, समजलं? टीना तिचा हात मागे खेचत म्हणाली. टीना बेबी, असं काय करतेस, येऊ दे ना तिला, दक्ष फार प्रेमानं तिला म्हणाला. तसं टीना देविकाला नेण्यासाठी तयार झाली. पण बेबी, हिला तू सांग तुझ्यापासून लांब राहायचं, टीना त्याला म्हणाली. आणि दक्षने होकारार्थी मान हलवली. सिद्धार्थ, पियू आणि आरुष जिन्यामागे लपून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होते. त्यांच्यापैकी कोणालाच वाटलं नव्हतं की टीनाला इतक्या सहजासहजी वेड्यात काढता येईल, म्हणजेच बाटलीत उतरवता येईल. आता तिघे रिंग घेण्यासाठी ज्वेलरी शॉपला गेले. टीनानं एक रिंग काढली आणि तिला ती खूप आवडली. ती दक्षला रिंग दाखवत म्हणाली, बेबी, मला ही रिंग खूप आवडली, आपण हीच घेऊया का? तसं देविका तिला दुसरी रिंग दाखवत म्हणाली, टीना, अगं हे बघ, ही रिंग तू चूज केलेल्या रिंगपेक्षा खूप छान आहे, मला वाटतं तू हीच घ्यावीस. आता टीना देविकावर चिडली आणि चिडून म्हणाली, ही माझ्या साईजची नाहीये पण, आणि मला नको ती. ती तोंड वाकडं करत म्हणाली. पण दक्षनं देविकाच्या हातातून तीच रिंग घेतली आणि म्हणाला, आय थिंक टीना, तुला ही रिंग व्यवस्थित बसेल, आणि बघ ना ही किती सुंदर आहे, आपण हीच घेऊया ना प्लीज बेबी, तो म्हणाला. आणि तिला पुढे काही बोलू न देता त्यानं ती रिंग बिलिंग करायला पाठवली. आता तिघे त्या दुकानातून बाहेर आले, गाडीत बसले. ड्रायव्हर गाडी चालवत होता. मागे दक्षच्या एका बाजूला देविका तर दुसऱ्या बाजूला टीना बसली होती, आणि त्या दोघींच्या मध्ये बिचारा दक्ष बसला. आता टीनाने मुद्दामून देविकाला जळवण्यासाठी त्याच्या खांद्यावर तिचं डोकं टेकवलं. तसं दक्षने हळूच देविकाचा हात हातात घेतला आणि तिला दिलासा देत नजरेनं खुणावलं, शांत राहा, मी फक्त तुझाच आहे. काही वेळात त्यांची गाडी सातपुते विल्यासमोर थांबली. टीनाने दक्षच्या गालावर किस केलं आणि गाडीतून खाली उतरली. दक्षने ड्रायव्हरला गाडी सुरू करण्याचा इशारा केला. तसं ड्रायव्हरने लगेच गाडी सुरू केली आणि तिथून ते निघाले. टीना पाय आपटत विल्याच्या आत गेली. प्रारंभजी हॉलमध्येच बसले होते आणि तिला असं रागात आलेलं बघून म्हणाले, टीना बेटा, तू इतकी का चिडली आहेस, तिकडे काही झालं का, दक्ष काही बोलला का तुला? आणि टीना नाराजगीच्या सुरात म्हणाली, डॅड, ती देविका, मी तिला आज दक्षच्या घरी पाहिलं, ती तिथेच राहते वाटतं, तो अजून पण सगळं तिचंच ऐकतो, मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाहीये. तो म्हणतो की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण मला नाही वाटत डॅड तो माझ्यावर प्रेम करतो. डॅड, मग मी त्याच्यासोबत कसं लग्न करू, हे लग्न करून काय फायदा? आणि प्रारंभजी तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, टीना, अगं तू माझी मुलगी आहेस ना, मग तू असं बोलूच कशी शकतेस? तुझं लक्ष फक्त त्याच्या प्रॉपर्टीवर हवं, त्याच्यावर नाही. तो काय करतो आणि काय नाही याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. कळतंय ना बेटा तुला मी काय सांगतोय? अगं 100 बिझनेसमॅन त्याच्या एकट्याच्या समोर जरी उभे झाले तरी एकट्या दक्ष देशमुखची बराबरी कोणीच करू शकत नाही, समजलं? आणि तुला त्या फडतूस मुलीसाठी इतकी मोठी प्रॉपर्टी सोडायची आहे का? अगं त्या मुलीला आपण कधीही उचलू शकतो तिथून आणि गायब करून मारू सुद्धा शकतो. सध्या तू फक्त तुझ्या आणि दक्षच्या लग्नाचा विचार कर, बाकी सगळं माझ्यावर सोड. काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघतो. आता हे ऐकून टीनाच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल आली आणि ती हसत हसत म्हणाली, यू आर राईट डॅड, लग्नानंतर दक्षजवळ फक्त एकच ऑप्शन असेल आणि तो म्हणजे मी. ती स्वतःकडे बोट करत म्हणाली. आता काय होईल पुढे,
काय असेल दक्षचा नवीन प्लॅन? दक्ष करेल का टीनासोबत खरंच एंगेजमेंट, की होईल काही वेगळंच? पुढचा एपिसोड फारच रंजककारक ठरणार आहे आणि ते बघण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि हो, अजून कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.